शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी. अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे, अभिमाने पूर्वी समजतसे, अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे. प्रिय कर तुझी धरी, तन मन धन प्रभु तव चरणी. पीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव बा अवलंबे, इच्छेवर तव बा करितो मन धरणी. आजच्या मननासाठी देवाचे वचन नेहम्या अध्याय 1 4 ते 11 ही वचने. नेहम्या अध्याय 1 4 ते 11 ही वचने. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसांपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास धरून स्वर्गीच्या देवाला प्रार्थना केली. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातकी केली आहेत, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ समोर अतिशयित दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विधित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळिले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विक्रीन. पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंद झालेले लोक दिगंती असले तरी मी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. पहा, हे तुझे सेवक व हे तुझे लोक आहेत. यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे. हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाने भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्यांची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर. यावेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो.
ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण नेहेम्या याचा अध्याय 1 वचने 4 ते 11 या ठिकाणात आपण वाचलेले आहोत. आम्ही पाहतो की उपवास प्रार्थनेमध्ये तो आपला दिवस घालवत आहे माझे प्रियांनो. का? कारण त्याला ऐकायला मिळाले की त्याचे लोक खूप मोठ्या संकटामध्ये आहेत, बंदीगृहामध्ये आहेत. आणि मग आम्ही पाहतो की तो माझ्या प्रियांनो स्वर्गाच्या परमेश्वराकडे जाऊन विनंती करत आहे, तो प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत असताना तो म्हणत आहे की हे प्रभू, आम्ही आणि आमच्या लोकांनी जे काही पाप तुझ्या विरुद्ध आम्ही केलेले आहोत, देवप्पा, आम्ही अंगीकार करतो. तू आमच्या सर्व एकंदर पापाची तू आम्हाला क्षमा कर, अशी तो प्रार्थना करत आहे. माझ्या प्रियांनो, आज जर तुम्ही आणि मी ज्या गावात, ज्या शहरामध्ये, ज्या नगरामध्ये आम्ही राहतो, ज्या ठिकाणात पण राहतो, आज आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, आमचे बंधुभाऊ, आमचे शेजारी, आमचे लोक, आमचे जवळचे लोक माझ्या प्रियांनो आज अनेक प्रकारच्या अंधकारामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या पापाच्या बंधनामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या शैतानाच्या बंधनामध्ये आहेत. आणि खरोखर माझ्या प्रियांनो, आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे नेहेम्याने करवळ्याने, मोठ्या विश्वासाने रडून प्रार्थना केलेली आहे त्यांच्या लोकांसाठी, आज जे तुम्ही आणि मी देवावर विश्वास करत आहोत, जे तुम्हाला आणि मला सत्याची ओळख झालेली आहे, माझ्या प्रियांनो, आम्हाला पण आमच्या गावाकडे, आमच्या नगराकडे, आमच्या शहराकडे पाहून जे लोक खरोखर शैतानाच्या बंधनामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये आहेत, आम्ही पाहतो की अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये आहेत, त्यांच्याकरिता माझ्या प्रियांनो आम्हाला कळकळीची प्रार्थना करणं खूप गरजेचे आहे. जर तुम्ही आणि मी जर त्यांच्याकरता प्रार्थना केली नाही, जर तुम्ही आणि मी त्यांच्याकरता देवाजवळ आम्ही मध्यस्थी केली नाही, माझ्या प्रियांनो ते आपल्या पापामध्ये मरतील आणि माझ्या प्रियांनो त्यांचा नाश होईल. देवाची इच्छा आहे की एकही आत्मा नाश होऊ नये, तर हर एक घुटना ख्रिस्त येशूच्या नावावर टेकल्या जावं. आणि म्हणून त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवलेला आहे, अशाद्वारे की त्याच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आमचे तारण व्हावं. आणि माझ्या प्रियांनो, जे सत्य तुम्हाला आणि मला समजलेलं आहे, जे तारण तुमचं आणि माझ्या झालेलं आहे, आज आम्हाला आमच्या लोकांकरिता प्रार्थना करायची आहे. प्रियांनो, त्यांनी बाहेर निघावं म्हणून तुमचं आणि माझे कर्तव्य आहे की आम्ही नेहेम्यासारखे घुटणे टेकून आम्ही रोज त्यांच्याकरता प्रार्थना करावी, जेणेकरून त्यांना सत्याची ओळख होईल आणि ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतील आणि त्यांच्या पण पापाची क्षमा होऊन त्यांना पण सार्वकालिक जीवन मिळेल. तर म्हणून आपण या माझ्या प्रियांनो, आज आपण निर्णय घेऊया, या जगाकडे पाहूया, या गावाकडे, या शहराकडे आपण पाहूया. माझ्या प्रियांनो, जे आजूबाजूचे लोक आहेत, जे खरोखर गुलामगिरीमध्ये, शैतानाच्या बंधनामध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि म्हणूया की प्रभू, ज्या प्रकारे आमचं तारण झालं, आम्हाला सत्य कळलं, त्याच प्रकारे त्यांचं पण तारण कर, त्यांचा पण उद्धार कर आणि त्यांना पण सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनातून प्रभूजी तू त्यांना बाहेर काढ. या आपण प्रार्थना करूया. या वचनाच्या द्वारे देवप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू, नेहेम्याने ज्या प्रकारे आपल्या लोकांकडे पाहून प्रभू प्रार्थना केली की ते गुलामगिरीमध्ये आहेत, ते अनेक प्रकारच्या बंधनामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या छुटकारासाठी तो पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. आज आम्हाला पुढाकार घ्यायचा आहे, आज आम्हाला तुझ्या जवळ यायचं आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो, देवप्पा, जे अंधकारात आहेत, शैतानाच्या बंधनात आहेत, त्यांना सत्याची तू ओळख होऊ दे आणि त्यांना सत्य कळू दे. धन्यवाद करतो प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकल्यास तारणाऱ्या येशूच्याच नावात मागतो, म्हणून तू स्वीकार कर. आमीन. सारी प्रिय कर तुझी धरी, तन मन घन प्रभु तव चरणी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.